हरिओम. मी संजय सिंह शुक्ल, भुसावळ उपासना केंद्र. बापूंचे खूप अनुभव येतात, पदोपदी असतात, तारीख माहिती नसते, पण आलेला अनुभव हा महत्त्वाचा असतो. 99-2000 सालापासून बापूंचा सहवास लाभायला सुरुवात झाली. 2003, 4, 5 नंतर बापूंच्या प्रेमामध्ये न्यायला मिळालं. आणि नाहत असतानाच जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी हरिगुरुकुरमला प्रवचनाला हजर राहायचं म्हणून प्रयत्न असायचा. माझा एक भाऊ मुंबईला नोकरीला होता, चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्द्यावरती. तो नेहमी म्हणायचा की दादा इकडे ये, मी तुला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेईल, मी तुला चांगल्या ठिकाणी खायला नेईल, तुला असं मुंबई असते, जीवाची मुंबई काय आहे ती जीवाची मुंबई मी तुला घडवेल, तू मुंबईला ये. मनामध्ये थोडीशी लालसा निर्माण व्हायची की तो दरवेळेला सांगायचा ह्या हॉटेलमध्ये असं होतं, त्या हॉटेलमध्ये तसं होतं, इथे असं असतं, तिथे तसं असतं, जीपच्या प्रोग्रामला गेलो, अमुकच्या प्रोग्रामला गेलो, तिथे तुला जायला मिळेल. मनामध्ये मला पण वाटायचं की आपल्याला जायला मिळायचं. आणि एक दिवस मी गुरुवारी प्रवचनाकरता म्हणून भुसावळहून हरिगुरुकुरमला जायला निघालो. रस्त्यामध्ये भावाचा फोन, दादा कुठे आहे, काय करतो आहे? त्याला सांगितलं अरे मी येऊन राहिलेलो आहेत. मग म्हणे चल म्हणे मी आज बुक करतो म्हणे, तू मुंबईला ये, आपण छानपैकी मजा करू. मलाही थोडंसं लोभ सुटला, चालेल काही हरकत नाही. त्याच्याशी बोललो की होय. प्रवचनस्थळी आलो, 4:30 वाजेशीच पोचलो. मी भावाबरोबर छान हॉटेलमध्ये जायचं, पंचतारांकित हॉटेलमध्ये, म्हणून ड्रेससुद्धा तशाच पद्धतीचा घातला छानपैकी. तिने समोरून सांगितलं सेवा करायची का? हो म्हणालो. आणि मग सेवेला लागलो. बेसमेंटमधून दिलेला एक सामान घ्यायचो. थोडेसे मनोरथ मनामध्ये यायचे, ऐसा करेंगे वैसा करेंगे, शिकचिल्लीत झालो होतो. हे करू ते करू हे मनामध्ये विचार चालू होते. हे करत असताना स्टेजवरच्या साहित्याची सेवा टोपली, बाहेर थोडंसं आलो, हातपाय धुतले. परत भावाचा फोन आला की दादा बरोबर या वेळेला निघ. त्याला सांगितलं अरे बापू येतात, बापूंचं प्रवचन होतं आणि त्यानंतर म्हटलं मला इथून निघायला मिळेल. तर मला साधारणतः 10 वाजतीलच. तो म्हणे अरे खूप वेळ होऊन जाईल म्हणे, मग मजा नाही म्हणे, तू लवकर ये. म्हटलं ठीक आहे. मनामध्ये होतं की बापूंचं प्रवचनाला आपण आलं पहिल्यांदा ते, मग नंतर हे. पण मनामध्ये वाटायचं बापू लवकर आले, लवकर प्रवचन आटोपलं, लवकर निघायला मिळालं तर बरं होईल. आणि त्याच्याशी केलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टी बापूला न आवडणाऱ्या होत्या. सेवा झाली, हातपाय धुवून आलो, उभं राहिलं, पुष्पवृष्टी मिळाली, पुष्पवृष्टी केली, बापू पण समोरून गेलेत. बापूंची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी हे मनामध्ये होतं आणि बापूंची खरंच कृपादृष्टी झाली. बापू स्टेजवरती आलेत, प्रवचनाला सुरुवात झाली. आणि आपण म्हणतो ना की बापू मनकवडा आहे, मनातलं ओळखणार आहेत. पण तेवढाच बापू आपल्या मनातलं तर ओळखतो, पण आपल्याला सन्मार्गावरती देखील आणत असतो. बापूंनी प्रवचनाला सुरुवात केली. जो संवाद मी माझ्या भावाशी केला, बापूंची डायरेक्ट सुरुवात त्या दिवशी त्या संवादाने झाली. आणि मला एक बापूंची किक त्या ठिकाणी बसत होती आणि बापू सगळ्या गोष्टीतून सावध करत होते. थोडक्यात काय की माझा बापू, मी जरी वाट चुकलो तरी मला मुंबईमध्ये हा ध्रुवतारा मिळाला होता. कदाचित माझ्या जीवनामधला तो वेगळा प्रसंग असावा, अधोगतीचा प्रसंग असावा, पण त्या अधोगतीपासून रोखणारा तो माझा बापू होता. जो भावाशी केलेला संवाद होता तो पूर्णच्या पूर्ण संवाद बापूंच्या प्रवचनामध्ये मला ऐकायला मिळत होता. त्यावेळेला फक्त मला कान उघडे होते, दृष्टी शून्य झालेली होती. फक्त बापू आणि मी आणि भावाशी केलेला संवाद, म्हणजे आमच्या दोघांमध्ये झालेला संवाद देखील बापूंना कळाला. बापूंना आपल्या जीवनामधलं चांगलं आणि वाईट हे सगळं कळतं. आणि माझा विश्वास आहे माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बापूंमुळे आहेत, आणि ज्या ज्या वाईट गोष्टी घडून राहिल्या आहेत त्याच्यापासून देखील बापू मला दूर करून राहिलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारची कृपादृष्टी बापूंची आपल्या सर्वांवरती असावी. एका वाईट गोष्टीपासून परावृत्त त्या प्रवचनामुळे झालो आणि या भक्तिमार्गामध्ये आज रंगलेलो आहेत. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.